सुशील चला लंपूर चला ती होणारी हाणमार त्याला सोडवायला गेल्यानंतर सोडवणाऱ्याची जी हत्या झालेली आहे, हा मुळात त्या मुलावरती हा खूप मोठा, आता काय डेथ झाली त्याची, पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर आज 3-4 दिवस झालं माझ्या माहितीप्रमाणे, 5वा दिवस आहे. तर या 4-5 दिवसामध्ये त्या मृतदेहाची सुद्धा, मेल्यानंतर सुद्धा त्या मुलाची विटंबना चालू आहे. म्हणजे मृत्यू होतानाही अन्याय झालाय आणि त्याच्या डेथ बॉडी बरोबरही अन्याय होतोय. आणि पोलीस प्रशासन ज्या गंभीरपणे या गोष्टीकडे पाहायला हवं, त्या गंभीरपणे या गोष्टीकडे पाहत नाही. निषेध व्यक्त करण्याच्या पलीकडची ही घटना आहे. विशेष करून पोलीस डिपार्टमेंटवरती कधी आम्ही अशा पद्धतीचे आरोप करत नाही. जनतेचं संरक्षण करण्यासाठी डिपार्टमेंटची या व्यवस्थेमध्ये भूमिका आहे, जबाबदारी आहे. पण तेच पोलीस डिपार्टमेंट त्यांची धाक आरोपीवर राहिली नाही. आणि आता पोलिसांबद्दल आमच्या मनामध्ये तिरस्काराची भावना आहे की 4-5 दिवस मृतदेह ताब्यात घेतला जात नाही. या लोकांचं म्हणणं काय आहे, नातेवाईकांचं म्हणणं काय आहे, आई वडिलांचं म्हणणं काय आहे, याच्यावरती पोलीस डिपार्टमेंट बेजबाबदारी पद्धतीनं वागतंय. आणि जोपर्यंत या गुन्ह्यामधील आरोपी, की त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे, नातेवाईकांचं म्हणणं आहे, समाजातल्या अनेक मान्यवर मंडळींचं म्हणणं आहे की सौरभ बजरंग सोनवणे या व्यक्तीनं या गुन्हेगारांना पाठीशी घातलंय. हा गुन्हा घडण्याच्या अगोदर नंतर फोन केलेले आहेत आणि त्यांना इथून पळून जाण्यासाठी त्यांची गाडी काय MS-44 16-16 अशी काहीतरी, त्या सौरभ बजरंग सोनवणे या खासदार पुत्राचं नाव या सगळ्या लोक समुदायाकडून घेतलं जातंय. माझं पोलीस डिपार्टमेंटला सांगणं आहे की इथला PI काय त्या खासदारांचा हस्तक म्हणून काम करतोय का? आणि जर हस्तक म्हणून काम करत असेल, त्यांच्यासाठी काम करत असेल, तर मग जनतेचं काय? जोपर्यंत या सौरभ बजरंग सोनवणे याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, त्याला अटक होत नाही, तोपर्यंत इथून हलायचं नाही अशी भूमिका या नातेवाईकांची आहे आणि आंदोलन चालू राहील. तिथं जी मागणी आहे त्या मागणीमध्ये नवनीत कावंत त्यांच्या सोबत कॉलवरून संवाद साधला. त्यांनी म्हटलं की सौरभ सोनवणे यांच्या विरोधातील कुठलाही पुरावा नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल. असं कोण म्हणतंय? नवनीत कावंत. नवनीत कावत जज झाले का? तुम्ही SP च्या भूमिकेत आहात, तुम्ही जज झाले का? त्यांच्यावर आरोप आहेत नाहीत, आरोपी आहेत नाहीत, कोर्टासमोर ठरेल ना की या व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट आहे यामध्ये. त्याचे नातेवाईक म्हणतायत, गावकरी म्हणतायत. तुम्ही कोर्टाच्या भूमिकेत कधी बसून आला? त्यामुळे कावत साहेब सुद्धा कुणाचे हस्तक म्हणून काम करतायत का? मुख्यमंत्री महोदय, या माणसाला तुम्ही कुठल्या भूमिकेतून इथं पाठवलंय? चला आमच्यावरही गुन्हे दाखल करा, आम्हालाही आत टाका. हे काय चाललंय? त्यांच्यावर कुठला कोण एव्हिडन्स शोधणार? तुमचं काम आहे ना. या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची देखील हत्या झाली. तो बीड जिल्ह्यातले जे आमदार असतील, सुरेश दस होते, प्रकाश सोळंके होते, त्यांनी प्रामुख्याने सभागृहामध्ये आवाज उठवताना पाहायला मिळाले होते. परंतु ही हत्या होऊन 4 दिवस झालेले आहेत, त्यांनी एक शब्द सुद्धा त्यावर. हे बघा, इथल्या लोकप्रतिनिधींनी, विशेष करून बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी खरं तर अशा भूमिका घ्यायला हव्या होत्या. आरोपीला कुठली जात असत नाही, गुन्हेगाराला कुठली जात असत नाही, पण गुन्हा घडल्यानंतर ज्यांच्यावर अन्याय झालाय, जो जीवानिशी गेलाय, ज्याचे नातेवाईक उघड्यावर आलेत, त्यांच्या बाजूने जर प्रतिनिधी बोलणार नसतील तर दुर्दैव आहे या व्यवस्थेचं. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी काय बोलावं, काय बोलू नये, पद्धतीनं हत्या झाली ती झालीच, पण परत तुम्ही आम्ही सगळेजण मिळून त्यांच्या त्या मृतदेहाबरोबर कशा पद्धतीनं वागतो आहोत? ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. एक मृतदेह घेऊन 4-5 दिवस वाट बघावी लागते, आंदोलन करावं लागतं. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? नक्कीच आपण ज्यांच्या संवाद साधला ते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके होते. यांनी सांगितल्याप्रमाणे विलास घुलेच्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलाला देखील या ठिकाणी FIR मध्ये त्याचं नाव घेऊन आरोपी करण्यात यावं अशी देखील मागण्या घेऊन त्यांनी या ठिकाणी मागण्या केलेल्या. coverage.com मध्ये मी इथं थांबतो. धन्यवाद. आम्हाला जाऊ.
मी आतमधून आलो होता. नवनीत पवार साहेब म्हणतात की जबाबमध्ये तुमचा जबाब किंवा आम्ही फिर्याद दिला. मूळ FIR मध्ये नाव घेणार नाही, आरोपी म्हणून घेणार नाही. ई जबाबमध्ये नाव घेणार म्हणजे लेखी जबाब घेणार आहे. असं नाही उभं राहिलं तर गडबड होईल बसू आता हे आंदोलन विस्कळीत होईल सगळं थोडस उठतील ते सेन्सिटिव्ह पणा आहे.